अलख निरंजन आदेश सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 14 मध्ये स्वागत. श्रोते, आपण पाहिले की जालिंदरनाथ मागील अध्यायामध्ये मैनावतीला उपदेश दिलेला आहे तारक मंत्राचा. तर आता पुढे कथा जाणून घेऊयात. मैनावती आता पुढे जालिंदरनाथांकडे काय मागत आहे. जालिंदरनाथांकडून उपदेश प्राप्त झाल्यामुळे मैनावतीला जन्मसार्थक झाल्याचे समाधान वाटले, तरी ते फार काळ टिकले नाही. आपल्याप्रमाणे आपल्या पुत्राचे म्हणजेच गोपीचंदाचेही कोटकल्याण व्हावे हा विचार वारंवार तिच्या मनात येऊ लागला. मैनावती आपल्याला श्रोते सांगू इच्छितो की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर मैनावती जी आहे ती गोपीचंद राजाची आई आहे आणि कोणत्या आईला आपल्या मुलाची काळजी वाटणार नाही. त्यामुळे मैनावतीला देखील आपला मुलगा जो गोपीचंद राजा आहे त्याचे देखील कल्याण व्हावे असा विचार तिच्या मनात येऊ लागला. पुढे माघ मासात एके दिवशी कडाक्याची थंडी पडली असताना मैनावती गच्चीवर ऊन खात बसली होती. त्याचवेळी खालच्या बाजूस प्रांगणात गोपीचंदाच्या स्नानाची तयारी चालली होती. त्याच्या अवतीभोवती काही दासी व राजांगना त्याच्या स्नानासाठी उष्णोदक व सुवासिक तेलांची सिद्धता करण्यात मग्न होत्या. मैनावतीचे त्याच्याकडे सहज लक्ष गेले आणि तिच्या मनात आपल्या सुकुमार पुत्राचे हे सोमकांती शरीर आज ना उद्या नष्ट होणार या विचाराने काहूर माजले आणि पुत्रमोहात गुरफटलेल्या तिला दुःखावेग अनावर होऊन ती ओक्साबोक्षी रडू लागली. तिचे अश्रू खाली गोपीचंदाच्या अंगावर पडू लागले. तेव्हा त्यांनी चमकून वर पाहिले तर मैनावती रडत असलेली दिसली. ते पाहून त्वरेने गोपीचंद राजा हे आईपाशी गेले व म्हणाले, आई, तू का रडतेस? काय झाले? तुला कसले दुःख आहे? तुला कोणी बोलले का? तुझा कोणी अपमान केला का? तुझ्या सेवेत काही न्यून राहिले का? त्यावरती मैनावती म्हणाली की बाळा, तसे काही नाही रे. तू असताना मला दुःख चिंता कसली? आज तुझे सुंदर रूप पाहून मला तुझ्या वडिलांची आठवण झाली. तेही सुस्वरूप व पराक्रमी होते, पण शेवटी त्यांचा देहही काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. तुझे तसे होऊ नये असे मला वाटते. सर्व भक्षक असा तो कृतांत महाबलाढ्य आहे. तू भोगविलासात मग्न होऊन आपल्या जन्माचे मातेरे करून घेण्यापेक्षा या नरतनूच्या सहाय्याने त्या काळरूपी वाघाला बंदिस्त करून अद्वितीय चिरंजीव असे मोक्षपद प्राप्त करून घ्यावे असे माझे मत आहे. आज तू आपल्या आयुष्याचा मौल्यवान काळ फुकट घालवित आहेस हे पाहून मला दुःखाने रडू कोसळले. आईच्या वेदना जाणलेल्या गोपीचंदास तिची त्यामागची कळकळ तितक्याच प्रकर्षाने जाणवली. तो म्हणाला, आई, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे, पण सांप्रत मला अमरत्व देणारा गुरु कुठे बरे मिळेल? तेव्हा मैनावती म्हणाली, बाळा, त्यासाठी तुला कोठेही जाण्याची गरज नाही. दैवयोगाने थोर योग्यतेचा जालिंदरनाथ नावांचा एक नाथ सध्या आपल्याच नगरात आहे. तू काया वाचा मने त्यांना शरण जा. ते तुला ब्रह्मसनातन करतील. पण गोपीचंदावर ऐहिक सुखांचा एवढा प्रभाव होता की समस्त राजवैभवाचा त्याग करणे ही कल्पना राजाला सहन होईना. हा श्रोते हो, विनाशकाले विपरीत बुद्धी जे म्हणतो ना आपण, की ऐहिक सुखांचा जे बाहेरचे भौतिक सुख आहेत यांचा आपल्यावर जर जास्त प्रभाव असेल ना तर आपल्याला देवाची आठवणसुद्धा होणार नाही. लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस आपल्याकडे काही नसते त्यावेळेस आपण सारखं म्हणतो, अरे देवा, अरे देवा, अरे देवा, हे काय केलं? त्यावेळेस आपल्याला देवाची सारखी आठवण होते. आणि ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो, भौतिक सुख असतात, गाडी बंगला असते, त्यावेळेस आपल्याला देवाची सारखी आठवण होत नाही. त्यामुळे राजाचं बी तसंच झालेलं आहे की राजाकडे ऐहिक सुखांचा एवढा प्रभाव आहे की त्याला राजवैभवाचा त्याग करणं ही कल्पना सहन होईना की हे सर्व सोडून आपण देवाचे नामस्मरण करायचे आणि देवाचं गुरु हे करायचं आहे याचा त्याच्या मनातही विचार आला नाही. त्याला ते काही सहन झाले नाही. वेळ मारून नेण्यासाठी तो आईला म्हणाला की आई, परमार्थ केव्हाही श्रेयस्कर आणि गुरुचे महत्त्वही थोर आहे, पण तू मला एकाएकी योगदीक्षा घ्यावयास सांगशील तर ते मला कसे शक्य होईल? त्यासाठी मानसिक तयारी देखील हवी. म्हणून मला 12 वर्षांची मुदत दे. या अवधीत मी सर्व सुख उपभोग घेऊन मी गुरुला शरण जाऊन दीक्षा घेईल. आपल्या पुत्राची ती प्रपंचासक्ती मैनावतीला अजिबात रुचली नाही. ती म्हणाली, मृत्यू कोणत्या क्षणी घात करील ते सांगता येत नाही आणि तू मला 12 वर्षांची खात्री कोणत्या आधाराने देतोस? काळाचा प्रभाव इतका गहन आहे की त्याच्यापुढे कोणाचे शहाणपण चालत नाही. श्रेष्ठांनीही त्याच्यापुढे गुडघे टेकले आहेत. तेव्हा तिच्या म्हणण्याला संमती देऊन गोपीचंद स्नानाकरता निघून गेला. पास होते हो, मैनावतीने गोपीचंद राजाला
कसे समजावून सांगितले आहे की काळ जो आहे तो कोणत्या क्षणी घात करल याची काही शाश्वती नाही, गॅरंटी नाही. आणि राजा तर म्हणतोय की 12 वर्ष थांब तू मला आणि मी या दिवसांमध्ये सगळा उपभोग घेईल आणि मगच गुरुला शरण जाईल. तर राणीने सांगितले, म्हणजेच राजाच्या आईने सांगितलेले आहे की बाबा काळ जो आहे तो कोणत्याही क्षणी घात करू शकतो. तू जास्त वेळ न घालता गुरु दक्षिणा घे आणि आपल्या परमार्थाला लाग. पण गोपीचंद राजाने तात्पुरतं हो म्हटलेलं आहे, संमती दिलेली आहे आणि स्नानाकरता निघून गेला आहे. मैनावती आणि गोपीचंदाचा हा वार्तालाप गोपीचंदाच्या लुमावती नावाच्या राणीने गुप्तपणे ऐकला होता. आपल्या पतीने सासूचे ऐकले तर आपले हाल होतील, शिवाय राज्यव्यवस्था ही कोलमडूल पडेल. या विचारांनी तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली. मैनावतीच्या रूपाने महाअनर्थरूपी ग्रहण राज्याला ग्रासू पाहत आहे, त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे असा विचार करून तिने राजाच्या मर्जीतल्या आपल्या 7 सवतींना बोलावून घेतले आणि मैनावतीचे सर्व दुष्ट कारस्थान त्यांच्या कानावर घालून सासूविरुद्ध त्या सर्वांची मने वळवली. त्यानंतर लुमावतीने धीर खसलेल्या त्या राज्यश्रेयांचे सांत्वन केले आणि त्यांना आपल्या कटात सामील करून घेतले. लुमावती जी आहे ती राजाचीच एक राणी आहे आणि तिने आता तिच्या लक्षात आलं की जर राजाने संन्यास घेतला तर या राजवट आपली जी आहे ती कोलमडूल पडेल आणि राजा देखील आपल्याला सोडून जाईल. त्यामुळे तिने मैनावती म्हणजे राजाच्या आईविरुद्धच आता एक प्लॅन केलेला आहे आणि ती आता कशा प्रकारे फसवत आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्या रात्री भोजन झाल्यावर गोपीचंद लुमावतीच्या महालात गेला असताना तिने गोड बोलून राजाचे मन आपल्याकडे वळवून घेतले आणि त्याला रतिसूख देऊन तो आपल्या कह्यात आलेला आहे असे पाहून म्हणाले की महाराज, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याने तुमचे स्वास्थ्य बिघडून जाईल. ते सांगावे तरी अडचण, न सांगावे तरी अडचण, अशी माझी द्विधावस्था झाली आहे. तुम्ही मला अभयवचन दिले तरच मी काही बोलू शकेल. आपल्या लाडक्या राणीचे पेचात टाकणारे ते बोलणे ऐकून गोपीचंदाने तिला अभय दिले. तेव्हा ती म्हणाली, महाराज, नगरात कोणी जालंधरनाथ नावाचा यती आलेला असून त्याचे व सासूबाईंचे काही संबंध आहेत असे कानावर आले आहे. तुम्हाला योगी बनवून तीर्थयात्रेला पाठवायचे आणि त्याला गादीवर बसून त्याच्यासह सर्व भोग भोगायचे असा त्यांचा कावा आहे. आमचे सौभाग्य थोर, म्हणूनच सासूबाईंचे हे कारस्थान योग्य वेळी आम्हाला कळले. आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा. ते ऐकून गोपीचंद राजा संतप्त झाला. त्याने आपल्या विश्वासू मंत्री व सेवकांसह रातोरात जालिंदराचा शोध घेतला आणि त्याला विश्वासघाताने एका खोल खड्ड्यात ढकलून तो खड्डा जो आहे तो घोडाच्या लिदीने बुजवून टाकला. सकाळी जालिंदरनाथ निघून गेल्याचे वृत्त कळताच मैनावती शोकसागरात बुडाली. तर लुमावंतीने सुटकेचा निश्वास टाकला. पण नाथांचे काय झाले? खड्ड्यात पडताच त्यांनी वज्रासन घातले आणि आपल्या माथ्यावर वज्रास्त्र व भोवताली आकाशास्त्राची योजना करून स्वतःला सुरक्षित केले. त्यामुळे ते खड्ड्यात जाऊनही अगदी स्वस्थ होते. तर पहा श्रोतेहो, हा अध्याय इथं संपलेला आहे. पण अध्याय संपवताना देखील जी राजा आहे गोपीचंद राजा, याला त्याच्या बायकोने जे काही कटकारस्थान सांगितले आहे 104 करून सांगितले आहे, त्यामुळे राजाने रात्रीतूनच जालिंदरनाथांना एका खड्ड्यात बुजवून टाकले आहे आणि त्यावरती घोड्याची लीद देखील टाकलेली आहे आणि गावामध्ये अशी वार्ता पसरवली आहे की जालिंदरनाथ निघून गेले. त्यामुळे मैनावतीला देखील दुःख झालेले आहे. पण ही सर्व काही बातम्या ही खोटी आहे आणि आता जालिंदरनाथ हे खड्ड्यामध्ये अडकलेले आहेत. तर त्यांनी माथ्यावर वज्रास्त्र आणि भोवताली आकाशशास्त्राची योजना केल्यामुळे अगदी सुरक्षित आहेत. पण आता पुढे काय होणार आहे याची जी कथा आहे ती आपल्याला पुढील अध्यायातच माहिती होईल. व्हिडिओ संपवताना कथा आपल्याला कशी वाटली आणि कथा जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.